नमस्कार. सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 24 जानेवारी 2023 वार मंगळवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. बुद्धिमत्ता तुम्हाला सर्वोच्च पदावर नेऊन पोहोचविते, पण तेथे किती काळ टिकून राहायचे हे मात्र तुमचे वर्तन ठरविते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. जुनी पेन्शन योजना ही लागू झालीच पाहिजे, हा पुरेपूर आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. मी तर इव्हन हेही सांगतो, मी त्याही लोकांना सांगितलं की बाबा जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू नाही होणार, जर मला या मतदारांनी आशीर्वाद देऊन ती संधी जर दिली तर मी त्या ठिकाणी माझी पेन्शन नाही घेणार. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपल्या पहिल्या पसंती क्रमांकाचे मत धीरज रामभाऊ लिंगाडे यांना देऊन बहुमताने विजयी करा. मतदान दिनांक 30 जानेवारी 2023. त्यानंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती जिल्ह्यात गांजा दारू आढळून येणे हे सर्वसामान्य बाब झाली. मात्र अतिव्यसन समजल्या जाणाऱ्या एमडी ट्रक आढळून येणे हे नवलच आहे. मात्र हेच एमडी ट्रक तस्करी करण्याच्या अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवडल्या आहे. अकोला येथून अंजनगाव सुरजी मांगे परतवाडा येथे एमडी पार्सल करणाऱ्या दोन डिलिव्हरी बायला पोलिसांनी कार्ला फाटाजवळ सापळा रचून धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी दुचाकी अडवून दोघांची चौकशी करून तब्बल 57 ग्राम एमडी ट्रक आणि एक दुचाकी असा एकूण 4,02,000 रुपयाचा माल जप्त केला. यात पोलिसांनी अकोला उघड येथे राहणारा 22 वर्षीय प्रफुल्ल टाले आणि शेगाव जवळा येथे राहणारा 22 वर्षीय प्रतीक भटकर या दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई अमरावती जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच कारवाई असल्याचे समजते. दोन्ही युवक एमडी ट्रक परतवाडामध्ये कोणाला पार्सल करीत होते याचा मुख्य मास्टरमाइंड कोण आहे याच्या तपासात लागले आहे. ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सावत यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चुलपार, पोलीस कर्मचारी पंकज फाटे, संतोष मुदाने, विजय शेवतकर, बलवंत दाबणे, दिनेश कनोजिया, अमोल देशमुख, विशाल थोरात, अमोल केंद्रे आदींनी केली. अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया बडनेरा रस्त्यावरील नेमानी गोडाऊनमध्ये दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजतापासून सुरू होईल. मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी मतमोजणी परिसरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत, असा आदेश जिल्हा दंडाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केला आहे. जिल्हा दंडाधिकारी पवनीत कौर यांच्या आदेशानुसार उमेदवार किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी आणि मतमोजणी अधिकारी कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही मतमोजणी स्थळाच्या 100 मीटर परिसराच्या आत प्रवेश देण्यात येऊ नये. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना अधिकृत पास दाखविल्याशिवाय प्रवेश देऊ नये. त्याचप्रमाणे
मतमोजणीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे झेरॉक्स, फॅक्स मशीन, ईमेल, इतर संपर्क साधनाचा गैरवापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मतमोजणी ठिकाणाच्या 100 मीटर परिसरामध्ये मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, कॅल्क्युलेटर या प्रकारांच्या साधनांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत आणि त्या निवडणुकाची मतमोजणी बडनेरा अमरावती रस्त्यावरील बडनेरा परिसरात येणाऱ्या नेमानी गोडाऊनमध्ये होणार आहे आणि त्याचे जे काही मतमोजणीचे निर्बंध आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारित केलेले आहेत. सध्या मी उभा आहे येथे नेमानी गोडाऊन परिसरात. तर होऊ घातलेल्या निवडणुकीकरता अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया बडनेरा रस्त्यावरील नेमानी गोडाऊनमध्ये दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजतापासून सुरू होईल. मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी मतमोजणी परिसरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत आणि तसे आदेश जिल्हा दंडाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केलेले आहेत. सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही दर्शकांना या निवडणुकीचे मतदानाची जी काही रोजची घडामोडी असतील त्या आम्ही सातत्याने देत राहू आणि या संदर्भात मतमोजणीच्या दिवशी जे काही निर्बंध जिल्हाधिकारी माननीय पवनीत कौर यांनी घालून दिले आहेत त्या संदर्भात आपण आता सविस्तर जाणून घेऊया. बडनेरावरनं मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती. याबाबत मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रसिद्धी करून जाहीर व ठळक लावण्याचे तसेच ध्वनिक्षेपकाद्वारे प्रसिद्धी देण्याचे आदेश आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व संबंधितांवर या कलमानुसार कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे. हा आदेश मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजतापासून मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत लागू करण्यात आला आहे. अमरावती शहरातल्या नावलौकिक असलेली संकल्प बहुउद्देशीय संस्था ही आता शहरातील नव्हेच तर जिल्ह्यातील गरजू गरीब नागरिकांना आपल्या स्वप्नातील घरासाठी पाहिजे असलेली जागा अर्थातच प्लॉट अगदी मोफत देणार आहे. मात्र जो प्लॉट गरजू व्यक्तींना पाहिजे असल्यास त्यांना केवळ कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे. अन्य कुठलाही खर्च त्या गरजू व्यक्तीला येणार नाही हे विशेष. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली शहरातील संकल्प बहुउद्देशीय संस्था ही आता शहरातील नव्हेच तर जिल्ह्यातील गरजू गरीब नागरिकांना आपल्या स्वप्नातील घरासाठी पाहिजे असलेली जागा अगदी मोफत मध्ये देणार आहे. सामाजिक कार्यकर्ते नितीन कदम यांच्या संकल्पेमधून ही योजना गरीब गरजू नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहे. बडनेरा शहरानजीक असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी हे प्लॉट वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी गरजू व्यक्तींनी 7722004344 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे किंवा रुक्मिणीनगर येथील डॉक्टर श्रीकांत देशमुख हॉस्पिटल यांच्या बाजूला असलेल्या कार्यालयात येऊन प्रत्यक्ष भेट घ्यावी असेही सांगण्यात आले आहे. आजपासून या प्लॉटसाठी फॉर्म वाटप गरजू व्यक्तींना भरून घ्यावा लागणार आहे. संपूर्ण राज्यातील हा पहिला अनोखा उपक्रम असल्याने याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यांनी हा संकल्प केलेला आहे आणि गरिबांना घर मिळालं पाहिजे, त्यांचा आशीर्वाद मला मिळाले पाहिजे एवढीच त्यांची इच्छा आहे. भाऊकडे काही कमी नाही. रडलेला खरला त्यांचा सदैव दरवाजा उघडा असतो. तो रडला दरवाजा जातो त्यांचे आसू फुलत भाऊ घेऊन त्यांना पाठवतात. असा एक आगळा वेगळा संकल्प आज नितीन कदम यांनी केलेला आहे आणि म्हणून सर्व माझ्या बंधू आणि भगिनींना विनंती आहे, गोरगरिबांना घर मिळालं पाहिजे. त्यांच्या मुलांचं चांगल्या ठिकाणी एक वस्ती झाली पाहिजे, एक पाणी झाली पाहिजे, एक संकल्प घेऊन निघालेले आमचे नितीन दादा कदम जेवढे मी झेंडा आणि तिथेपर्यंत तिथे फॉर्मचं वाटप सुरू आहे. हॅलो
तर येणाऱ्या काळात त्याच जागेवर घरे सुद्धा बांधून देणार असल्यास मत समाजसेवक नितीन कदम यांनी सिटी न्यूज सोबत बोलताना सांगितले. आज संकल्प NGO तर्फे जे अमरावती शहरातील गोरगरीब जनता आहे, विधवा आहे, अपंग आहे, न ज्या लोकांपाशी घर नाही आहे अशा लोकांसाठी आम्ही 500 प्लॉट वितरित करायचं ठरवलं. आमचा जो संकल्प NGO आहे, NGOच्या मार्फत जी लँड आहे, लँड पण आमची स्वतःची लँड आहे, म्हणजे अशी गव्हर्नमेंटची लँड नाही आहे ती. त्याचा सर्वे नंबर आहे 274/3 बडनेरा जुनी वस्ती अमरावती. जे गरजू लोक आहे, आज कंडिशन फार वाईट कंडिशन आहे, कोणी एक स्वतःचं घर नाही बनवू शकत. अशा निराधार लोकांना आम्ही प्लॉट देण्याचं ठरवलं. तसंच आम्ही मागच्या दिवाळीच्या पहिले 19 तारखेला ज्या 300 लोकांना 4 चाकी गाड्या, त्यांना एक रोजगार हवा, त्या दृष्टीने आम्ही आमच्या संकल्पनेचे प्रोग्राम चालूच असतात. काही ना काही जे प्रोग्राम रिअल असतात, म्हणजे असे फोटोशूटवाले प्रोग्राम राहत नाही, आम्ही ते प्रोग्राम आम्ही करत नाही. अजून काही जे लोक का तर बरीचशी भीड होती, आता आमचे फॉर्म संपले, पण ही प्रतिक्रिया आमची एक महिना चालेल. म्हणून अमरावती या जनतेला आमचं आव्हान आहे, गर्दी करू नका, तुम्ही निवांत फॉर्म द्या, आरामशीर हे करा. आज जशी एवढी गर्दी झाली, मग त्याचा लोकांना भेटते नाही भेटत अशा टाईप प्रकारचा असं काही होणार नाही. आम्ही सगळ्याच लोकांसाठी आहे हे प्लॉट जे निघेल सगळे लकी ड्रॉमध्ये निघणार आहे. ज्यांचा नंबर लागला तो विचारा. म्हणजे विशेष म्हणजे या प्लॉटचं धुणं चालू. आणखी एक संकल्पना आहे का याच्यामध्ये एक छोटंसं त्याचं एक घर बनलेलं पाहिजे, नाही तर तो तिथं जाऊन झोपडपट्टीसारखं हे करतो. का त्याची जे पिढी आहे ती पिढी तिथून एक चांगली बनली पाहिजे. आम्ही त्याचं नावच असं दिलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर. बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं होतं त्या माध्यमातून आम्ही त्यांची परंपरा घेऊन आम्ही चालू आलो. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अमरावती महानगरपालिका अमरावती राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित आधार शहरी बेघर लोकांसाठी निवारा या केंद्रात 1 वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या एका 70 वर्षीय वृद्धाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर हिंदू स्मशानभूमी अमरावती येथे विद्युत दाहिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या 11 वर्षांपासून निराधार बेघर वृद्धांना मायेची सावली देणाऱ्या आधार शहरी बेघर निवारा या केंद्रात बेसहारा वृद्धांचे संगोपन तर केले जातेच, मात्र त्यांच्या निधनानंतरही धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार पार पडून एक प्रकारे आपली कौटुंबिक जबाबदारीही पार पाडली जाते. गेल्या 1 वर्षांपासून सुखदेवराव लक्ष्मण शिंदे यांना आधार निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे समाज जीवनात जगत असताना आलेले सुखदुःखाचे अनुभव
निवारा केंद्रातील सहकार्यांना कथन करून दिलखुलास जीवन जगत होते. जीवन आणि मृत्यूच्या चक्रात फसलेल्या सुखदेवराव शिंदे बाबाच्या निवारा केंद्रात येण्याआधीच पीडा अतिशय वेदनादायी असून मन गहिवरून येणाऱ्या होत्या. दगाबाज मित्रांना क्षमा करून मित्रांना सतत साथ देत तथागताच्या मैत्रीचा संदेश अंतिम क्षणापर्यंत अबाधित ठेवल्याचे मत आधार निवारा केंद्राचे संस्थापक अध्यक्ष राजू बसवनाते यांनी आदरांजलीपर मनोगत व्यक्त केले. तर सुखदेव बाबा यांचे मैत्रीपूर्ण सलोख्याचे संबंध व त्यांनी दिलेला मैत्रीचा संदेश इतरांनी अंगीकारावा असे विचार व्यवस्थापिका ज्योती राठोड यांनी मांडले. या प्रसंगी बडनेरा पोलीस स्टेशनचे राम पांगडे, नाईक, नरेंद्र राऊत, आधार शहरी बेघर निवारा केंद्रातील रोहित भोंगडे, गजानन कांबे, सदानंद ठाकरे हे सर्व बेघर निवासवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी. माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे. 28 जानेवारीला रथसप्तमी असल्याने कोल्हापुरी गेट येथील श्री महारुद्र हनुमान मंदिर माळीपुरा येथे रथसप्तमी महोत्सव साजरा होत आहे. या कार्यक्रमात श्रीमद भागवत कथा, बालविदुषी, मध्य प्रदेशमधील उज्जैन येथील प्रभू प्रियाजी यांच्या सुरश्राव्य वाणीतून कथा वाचन सुरू आहे. अरे बाबा, मैं तो बहुत छोटा हूं, मैं कैसे इस राजपाट को संभालूंगा। पांडवों ने बड़ी सुंदर शिक्षा दी। ये कहा कि जीवन में 3 बातें ध्यान रखना जो हर गृहस्थ के जीवन में होनी चाहिए और सबको इस बात को जीवन में अपनाना चाहिए। कैसी बात? कि कभी भी पाप नहीं करना चाहिए और पाप होते हुए देखना भी नहीं चाहिए। कहीं पाप हो रहा हो, आपसे अगर उसमें रोकने की ताकत नहीं है तो आप वो आशा नहीं देखना चाहिए। पाप करना तो दूर की बात, पाप होते हुए नहीं देखना चाहिए। और शरण में शत्रु भी आ जाए, कोई आपका कितना ही बड़ा दुश्मन क्यों ना हो, पर फिर भी यदि उसको अपनी गलती का पश्चाताप हो और आपकी शरण में वो आ जाए, आपसे क्षमा मांग ले, तो उसको क्षमा कर देना चाहिए। और तीसरा, अतिथियों का सत्कार करना चाहिए। मेहमान आपके घर में आते हैं, आजकल तो लोग मेहमानों से इतना कतराते हैं, मेहमान दिख जाए अरे ये तो फिर आ गए, अब तो 8-10 दिन रह के ही जाएंगे। मेहमान भगवान का रूप होते, अतिथि देवो भव, है ना। अतिथि जो, हालांकि अतिथि उसी को कहते हैं जो बिना तिथि के आ जाए, पर वो कोई भी हो, क्या पता कौन किस रूप में हमारे घर आया है ना। तो अतिथियों का सत्कार करना चाहिए। ये 3 बातें जीवन में ध्यान रखने योग्य है। ये बातें बताई और पांडव तो जंगल में चले गए। बाकी युधिष्ठिर जी ही थे जो सशरीर गए थे स्वर्ग में। 1 सेकंड के लिए, 1 मिनट के लिए तो उनको भी नरक का दर्शन करना पड़ा था, पर फिर वो स्वर्ग में गए। ऐसी कथा आती है। द्रौपदी का भी प्राणांत हो गया, सभी ने रास्ते में ही अपने प्राण त्याग दिए। अब परीक्षित धीरे धीरे बड़े होने लगे और अपने राजपाट को संभालने लगे। विवाह के योग्य हुए, उनका विवाह हुआ, इरावती नाम की कन्या से विवाह हुआ। धीरे धीरे करके उनके 4 बेटे हुए। बड़े बेटे का नाम जन्मेजय रखा गया। बड़े बेटे का नाम परीक्षित है। परीक्षित के राज्य में कोई दुखी नहीं होता था, परीक्षित के राज्य में सब सुखी रहते थे, किसी को किसी प्रकार की कोई तकलीफ नहीं, क्योंकि राजा अगर अच्छा है तो प्रजा तो अच्छी होगी। परीक्षित इतना ख्याल रखते थे अपनी प्रजा का। एक दिन विचार किया कि मेरे दादा परदादा के जमाने का जो खजाना रखा है उसमें जाकर देखता हूं मेरे लिए क्या क्या छोड़कर गए हैं मेरे पूर्वज। तो उस खजाने में जाकर देखा, कई सारे सोने चांदी रुपए पैसे और हीरे मोती मणि जेवरात रखे हुए थे, कई तरह के अस्त्र शस्त्र पड़े हुए थे, कई प्रकार के मुकुट रखे हुए थे। एक मुकुट जो स्वर्ण का था, सोने का था, बहुत सुंदर था। वो मुकुट परीक्षित ने उठाया और उस मुकुट को पहन लिया और वन विहार करने के लिए जंगल में चले गए। वहां पर परीक्षित को एक दृश्य देखने को मिला कि एक बैल जो एक पैर पर
कटे हुए हैं। बैल के 4 पैर होते हैं, 4 चरण होते हैं, पर वो 3 चरण, वो 3 पैर उसके कटे हुए हैं। एक पैर पर वो बैल खड़ा है, उसके पास में एक गौ माता खड़ी है जो कि रो रही है, रुदन कर रही है। आपको स्पष्ट कर दूं कि वो बैल और कोई नहीं, साक्षात धर्म ही बैल है। धर्म ही बैल का रूप धारण करके वहां खड़ा है। जैसे बैल के 4 पैर होते हैं, ऐसे धर्म के 4 चरण होते हैं। सत्य, दान, दया और पवित्रता, ये 4 चरण होते हैं धर्म के। हमारे यहाँ 4 युग होते हैं। कौन कौन से युग हुए हैं? नाम बताइए। 4 युगों, द्वापर और त्रेता, कलयुग। सतयुग, त्रेता, द्वापर और कलयुग। तो इन चारों युगों में धर्म के 4 चरण हुआ करते थे, पर जैसे जैसे एक एक युग कम होता गया, वैसे वैसे धर्म के चरण भी कम होते गए। कलयुग आते आते तो एक ही चरण रह गया, सत्य का। तो वो जो गौ माता थी ना, वो गौ माता पृथ्वी माता थी, जो गाय का रूप धारण करके वहां खड़ी थी, और वो बैल साक्षात धर्म है। पृथ्वी माता रुदन कर रही थी, रो रही थी। वो 3 पैर कटे हुए थे, एक पैर पर वो बैल खड़ा था, धर्म टिका हुआ है एक पैर पर। परीक्षित राजा उनके पास गए और उस गौ माता से पूछा कि आप दुखी क्यों हैं? आप रो क्यों रही हैं? आपके परिवार का कोई बिछड़ गया, आपके जीवन में कोई दुख तकलीफ है, किसी बात की कोई कमी है, या फिर ये जो 3 पैर कटे हुए हैं, इन 3 पैरों को कटा हुआ देख करके आप रो रही हैं? कौन है आप? तब उन्होंने अपना परिचय दिया और कहने लगी कि मेरा नाम पृथ्वी है। देखो राजन, मेरे ऊपर कितने ही प्राणी जन्म ले ले, मेरे ऊपर कितने ही लोग पैदा हो जाए, मैं कभी भी बोझिल नहीं होती, कभी मुझे उनका भार नहीं लगता, वजन नहीं लगता। पर जितने लोग जन्म लेते हैं, उनमें से एक व्यक्ति भी यदि पाप करता है तो उस पाप का वजन मुझे लगता है। लोगों का वजन नहीं लगता पृथ्वी माता को, हमारे पाप का वजन लगता है। देखो ना, ये कलयुग के प्रभाव से धर्म के 3 चरण कट गए। कलयुग ने 3 पैर काट दिए, और ये चौथा पैर जो आखिरी पैर बचा है, इस पैर को काटने के लिए कलयुग आ रहा है। मैं तो ये सोच सोच करके रो रही हूं कि अगर ये एक पैर भी कट गया जिस पर धर्म टिका हुआ है, एक चरण भी अगर कट गया तो धर्म किसके सहारे रहेगा? धर्म का तो कोई औचित्य ही नहीं रहेगा। इसीलिए मैं रो रही हूं। परीक्षित कहने लगे, चिंता मत करो, मैं राजा परीक्षित हूं, मेरे राज्य में कोई दुखी नहीं होता, मैं तुम्हारी सहायता करूंगा, मैं तुम्हें बचाऊंगा। कौन है वो? मेरे सामने लेकर आओ। ये कहकर के जैसे ही परीक्षित आगे बढ़े तो एक काला काला पुरुष, जिसका पूरा शरीर काला है, हाथ में तलवार लेकर के दौड़ लगा करके वो आ रहा है। या ठिकाणी रथसप्तमी महोत्सवानिमित्त भक्तांचा जनसागर उमडला आहे। पौराणिक महत्त्व असलेले राज्य सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेल्या मूर्तिजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सकल्क असलेल्या लाखपुरी गावात राज्य परिवहन मंडळाच्या जलद व सर्वसाधारण बसेस गावात येत नसल्याने विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील 22 गाव जोडलेले जिल्हा परिषद सकल्क पौराणिक महत्त्व असलेले पर्यटन स्थळ लाखपुरी या गावात गेल्या अनेक महिन्यापासून परिवहन मंडळाच्या एसटी बसेस गावात येत नसून विद्यार्थ्यांना गावापासून जवळपास 1 किलोमीटर दूर असलेल्या फाट्यावर पायदळ चालत जावं लागते व पायदळ जाऊन सुद्धा अनेक बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे सवलतीचे पासेस असून सुद्धा बरेचदा नगदी पैसे देऊन खाजगी वाहने प्रवास करावा लागतो, तर तिकीट भाड्यात सवलत
असून सुद्धा जादा पैसे देऊन ज्येष्ठ नागरिक, वृद्ध महिला, अपंग यांना सुद्धा खाजगी वाहनातून सुरक्षित प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. लाखपुरी बस स्थानकावरून परिसरातील लाखपुरी, पायटांगी, दुर्गवाडा, दापुरा, ताकडी, वीरवाडा, खापरवाडा, भुजवाडा अशा विविध 22 गावातून शेकडो प्रवासी मूर्तीच्या पूर्व दर्यापूर येथे ये जा करीता असून महामंडळाच्या मनमानी कारभारामुळे फार मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. लाखपुरी येथे बस थांबा तयार केला असून तो फक्त शोभेची वस्तू बनला आहे. याबाबत आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी या समस्येबाबत काही विद्यार्थी व विद्यार्थिनीचा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना महामंडळाच्या मनमानी कारभारामुळे मानसिक, शारीरिक व आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केला. माझं नाव संकल्प आहे. हे माझे मित्रबंधू आणि भगिनी. आम्ही लाखपुरी या गावामध्ये राहतो. आम्हाला बसचं खूप त्रास होतो. आम्हाला त्या गावामधून अंतर खूप 1 किलोमीटरचं आहे आणि याला पण खूप त्रास होतो आणि घरी यायला पण खूप त्रास होतो. केव्हा रात्री 6 किंवा 7 पण वाजून जातो. तर ट्युशन वगैरे असल्यामुळे आम्हाला बस गावामध्ये याची अशी मागणी पाहिजे बस. तर याबाबत एसटी मंडळांनी 8 दिवसाचा दखल न घेतल्यास सबंधिताकडे निवेदन रूपी आंदोलनाची भूमिका घेऊ असे माजी पंचायत समिती सदस्य मीना नवघरे यांनी सांगितले. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTPL 73 फास्टवे 256, सिटी केबल चॅनल 92वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र वेळेवरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.